मी 9 महिन्यांची गरोदर होते. एका ठिकाणी घरकाम करण्यासाठी जायचे. मालकिनीची मुलगी पण 9 महिन्यांची गरोदर होती. तिची खूप काळजी घेतली जायची. तिच्याबरोबर घरमालकीन माझी पण खूप काळजी घेत असे. शेवटचे दिवस होते म्हणून मी आता सुट्टीवर होते. अचानकच पोट दुखायला लागले. माझा नवरा मला हॉस्पिटलला घेऊन गेला आणि मी एकदम गोंडस बाळाला जन्म दिला. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मालकीन मला भेटायला आली. माझं बाळ बघून खूप छान आहे असं मला म्हणाली. त्याचवेळी डॉक्टर येऊन मला म्हणाली, बाळाला सोन्याच्या गोष्टींपासून दूर ठेवा, त्याला सोन्याची ॲलर्जी आहे. आता माझ्या नवऱ्यानं ऑटो आणली. माझा डिस्चार्ज केला. मुलगा झालाय तो पण इतका देखणा, सुंदर, गोरा. बघून नवरा तर खूपच खुश होता. तो आता मला आणि माझ्या बाळाला घेऊन घरी निघाला. अर्ध्या रस्त्यातच आमच्या ऑटोसमोर काही लोक आली, ज्यांनी ऑटोला थांबवलं. माझ्या नवऱ्याला ती माणसे ऑटोच्या बाहेर काढून मारू लागले. मी खूपच घाबरली होती. पण माझा नवरा मार खातोय म्हणून मी पण नवऱ्याला वाचवायला ऑटोमधून खाली उतरली. बाळाला ऑटोमध्ये सुखरूप ठेवलं आणि त्या माणसांना बोलू लागले, तुम्ही कोण आहात? माझ्या नवऱ्याला का मारत आहात? तेव्हा ते बोलायला लागले, तुझ्या नवऱ्यानं कर्ज घेतलं होतं आमच्या साहेबांकडून, अजून फेडलं नाही. आज उद्या करता करता 1 वर्ष झालं. मी त्यांचे हात जोडले आणि म्हणाले, मी तुमचे सगळे पैसे देईल, पण माझ्या नवऱ्याला मारू नका. तोच एक माणूस माझ्या बाळाला ऑटोमधून उचलतो आणि घेऊन गाडीवर निघून जातो. मी आणि माझा नवरा त्यांच्या मागे पळत होतो. मी खूपच रडत होते. माझ्या नवऱ्यानं मला धीर दिला, रडू नकोस, आपलं बाळ मिळेल. मी माझ्या नवऱ्याला दोष देत होते की सगळं तुमच्यामुळेच झालं. कोणी नेलं बाळ, पण त्यालाही काहीच सांगता येईना. मी नवऱ्यासोबत लगेचच पोलीस कोठडीमध्ये गेले. माझ्यासोबत रस्त्यामध्ये काय काय झालं ते सगळंच मी त्यांना सांगितलं. तुमचं बाळ आम्ही शोधून आणू, काळजी करू नका, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. मी माझ्या बाळासाठी वेडी झाले होते. त्याच्या रडण्याचा आवाज माझ्या कानात सारखा सारखा घुमत होता. सगळीकडे पोलीस माझ्या बाळाची चौकशी करत होते. पोलीस तर त्या लोकांकडे पण गेले जिथून नवरा पैसे उधार घेत होता, पण बाळ अजून पण मिळालं नव्हतं. आता बाळाला हरवून 15 दिवस झाले होते. मी तर काळजीमध्ये स्वतःची खूप हाल करून घेतली होती. नवरा तर परत त्याच सवयींमध्ये लागला होता. पिऊन येणं, मला रागवणं, तुझ्यामुळं माझं मुलगा गेला म्हणणं. मी आता सगळं करून थकली होती, पण माझं बाळ मला मिळालं नव्हतं. सगळं काही मी आता पोलिसांवर सोपवलं. घरात तेच विचार मनात यायचे म्हणून मी मालकिनीच्या घरी गेली आणि मला कामावर यायचं आहे असं म्हटलं. अगं पण तू ओली बाळंतीण आहेस ना, इतक्या लवकर नको येऊस, आराम कर घरी. तेव्हा मी मालकिनीला झालेला सगळा प्रकार सांगितला आणि रडू लागले. मालकीन मला शांत केलं. बाळ भेटेल तुझं म्हणून मला धीर दिला. आता मी मालकिनीला म्हणाले की नेहा दीदीसोबत राहिले, तिच्या बाळाला सांभाळलं तर मी माझ्या बाळाच्या आठवणींमधून थोडंसं बाहेर येईल. मला कामावर येऊ द्या काकू. तेव्हा मालकीन माझी हाल पाहून मला लगेचच हो म्हणते. मी जेव्हा घरात घरकाम करायला गेले तेव्हा बघते तर नेहा दीदी मस्त फेऱ्या मारत आपल्या नवऱ्यासोबत बोलत होती. व्हिडिओ कॉल करून आपलं बाळ नवऱ्याला दाखवत होती. तिचं सिझरियन झालं असं मालकिनीनं मला म्हणाली होती. पण नेहा दीदीकडे बघून मला काहीच तसं वाटलं नाही. ती एकदम ठीक होती. माझ्यासोबत वाईट घडलं असं बोलून तिनंही माझं सांत्वन केलं. आता मी नेहमीप्रमाणे कामावर जाऊ लागले होते. माझं बाळ अजून पण मला सापडलं नव्हतं म्हणून स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मी परत कामावर आले. बाळ खूपच रडत होतं आणि मालकीन त्याच्यासाठी दूध गरम करून नेत होती. मला काही समजलं नाही म्हणून मी विचारलं, काकू, नेहा दीदी आपलं दूध बाळाला का पाजत नाही? तेव्हा त्या मला बोलल्या, अगं तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये किती कॉम्प्लिकेशन्स होते, तुला माहिती नाही का? तिला दूधच आलं नाही म्हणून बाळाला हे दूध द्यावं लागतं. आता मला राहावले नाही आणि मी नेहा दीदीच्या रूममध्ये गेले. बाळ रडत होतं. ते त्यांच्याकडे पण शांत राहत नव्हतं म्हणून मी त्याला माझ्या कुशीत घेतलं आणि बाळ शांत झालं. नेहा दीदी लगेचच म्हणाली, अरे वा स्वाती, आता आजपासून तूच या बाळाला सांभाळत जा.
बघ किती पटकन शांत झाला तुझ्याकडे आल्यावर. मला त्या बाळाला बघून माझ्या बाळाची खूप आठवण येत होती. आता दीदी आणि काकू बाहेर आल्या होत्या. बघून मी त्याला आपल्या छातीशी लावलं आणि त्यानं पण माझं दूध पिलं. मला खूप छान वाटलं. असं वाटलं जसं हे माझंच बाळ आहे की काय. पण काही गोष्टी जेव्हा मला आठवल्या तेव्हा मी आता त्या बाळावर आणि नेहा दीदीवर लक्ष ठेवायला लागली. मी आता बोलता बोलता नेहा दीदीला म्हणाले, दीदी तुमचं तर शिजर झालंय ना, कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं? तिनं मला हॉस्पिटलचं नाव सांगितलं. आता मी अजूनच खोलात गेले आणि दीदीला विचारलं, दीदी असं वाटत नाही की आत्ताच तुमची पण डिलिव्हरी झाली आहे असं? किती पटकन काम करत आहात तुम्ही. तुम्हाला किती टाके पडलेत? माझ्या अशा बोलण्याने तर आता दीदी गडबडली आणि मला रागवतच म्हणाली, स्वाती तू नोकर आहे ना, तर नोकर म्हणूनच राहा. मैत्रीण होण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला काय करायचं आहे, किती प्रश्न मला विचारत आहेस तू. मी सहजच विचारलं म्हणत मी तिथून बाजूला झाले. पण डोक्यात एकच घुमत होतं की दीदी मला सांगताना इतकं का चिडत होती. काय मी जो विचार करत आहे ते खरं तर नाही ना. हे बाळ माझंच तर नाही ना. तोच आता स्वाती घरातून बाहेर पडली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिनं आपल्या घर मालकिनीबद्दल पोलिसांना सांगितलं. मला वाटतं की नेहा दीदींचं बाळ हे माझंच बाळ आहे असं सांगितलं. तुम्ही नीट विचारपूस करा हे पण सांगितलं. तेव्हा पोलीस हॉस्पिटलमध्ये जाऊन नेहाची काही चौकशी करतात. नेहाला तिच्या आईला काही प्रश्न विचारतात. पण त्यांना विचारून अजून दुसरीच काहीतरी माहिती त्यांच्यासमोर येते आणि ते स्वातीला बोलतात, आम्ही आमचे काम करत आहे. आपण असं कुणावरही आरोप लावू शकत नाही. पण मला मात्र राहावलं जात नाही आणि मी पटकनच परत त्याच हॉस्पिटलमध्ये जाते जिथे नेहा दीदीची डिलिव्हरी झाली होती. आणि तिथे जाऊन मला समजतं की नेहा दीदी तर ॲडमिटच नव्हती आणि तिची कोणती पण सर्जरी झाली नाही. त्या टायमाला इथे दुसऱ्या डिलिव्हरी झाल्या. पण नेहा नावाच्या कोणत्याच मुलीची आमच्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली नाही. हे हॉस्पिटलमधून नर्सकडून मला समजलं. म्हणजे नेहा दीदी, तिची आई, त्यांची फॅमिली मला धोका देत आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मी धावतच माझ्या मालकिनीच्या घरी गेले. तेव्हा दारातच थांबले तर मालकिनीला नेहा बोलत होती, मला असं वाटत आहे की स्वातीला माझ्याबद्दल काही डाऊट आला आहे. ती आता माझ्यावर संशय घ्यायला लागली आहे. त्याच्यामुळे तिला आता घरी कामाला यायचं बंद कर. मी एकदा इथून निघून गेले की मग काही टेन्शन नाही. पण आता मी आणि बाळ जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत स्वातीचं काम बंद ठेव. मालकीन पण तिला हो म्हणते. तितक्यातच आता मला काय करायचं आहे हे मला समजलं होतं. मी दरवाजात गेले आणि मालकिनीला म्हणाले, माझी पर्स वरती रूममध्येच राहिली आहे, मला घेऊन यायची आहे. माझ्या बाळाबद्दल खूप माहिती समजली आहे, तिकडे जायचं आहे. मालकीन मला हो म्हणाली. मी पटकनच वरती नेहा दीदीच्या रूममध्ये गेली आणि बाळाला उचललं आणि घेऊन पळू लागले. दीदी माझ्या मागे येऊ लागली तेव्हा मी नेहा दीदीला आणि मालकिनीला बोलले, हे बाळ माझं आहे. तुम्ही माझ्यापासून लपवलं. खोटं बोलत आहात तुम्ही. मला फसवलं. माझ्या गरिबीचा फायदा घेतला. कितीला विकत घेतलं माझं बाळ तुम्ही? माझ्या नवऱ्याकडूनच माझं बाळ घेतलं का? मी बरेच प्रश्न नेहा दीदीला आणि मालकिनीला विचारू लागले. नेहा दीदी रडत होती आणि म्हणत होती की हे बाळ तुझं नाही, माझंच आहे. पण मी ऐकायला तयारच नव्हते. मी बाळाला घेऊन पटकन आता दुसऱ्या रूममध्ये जाऊन स्वतःला त्या रूममध्ये बंद करून घेतलं. नेहा दीदी आणि मालकीन घराचा दरवाजा वाजवत होते आणि मला म्हणत होते की दरवाजा उघड, हे बाळ तुझं नाही स्वाती, माझ्या नेहाचं आहे. तुझं बाळ दुसरीकडे कुठेतरी आहे, ते तुला नक्की मिळेल, पण हे बाळ आमचं आहे. आता मात्र मला फार टेन्शन आलं. मी बोलत होते की तुम्ही सगळे खोटंच बोलत आहात, हे बाळ माझंच आहे. तितक्यातच माझी मालकीन मला म्हणाली, हे बघ, हे बाळ तुझं नाही, दुसरं कुणाचं आहे. तुला सत्य ऐकायचं आहे ना तर ऐक. माझी नेहा ही खरंच गरोदर नव्हती. तिच्या लग्नाला 4 वर्ष झाले होते. ती कधीच आई होऊ शकणार नाही असं मला डॉक्टरांकडून कळालं होतं. तिचा नवरा आणि तिची सासू तिला जर बाळ झालं नाही तर टाकून देणार होते आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा विचार ते करत होते. माझी मुलगी खूप टेन्शनमध्ये होती म्हणून मी माझ्या बहिणीकडे गेले. तिची मुलगी तिसऱ्यांदी आई बनणार होती.
त्यांना त्या बाळाची किरडिंग करून टाकायची होती, कारण ती अचानकच राहिलेली प्रेग्नेन्सी होती. पण मी माझ्या मुलीबद्दल माझ्या बहिणीला सगळं सांगितलं आणि आम्ही असा विचार केला की या बाळाला या जगात आणायचं आणि माझ्या मुलीचं बाळ म्हणून वाढवायचं, असं आम्ही ठरवलं. माझ्या बहिणीची मुलगी ही तयार झाली. ही गोष्ट फक्त माझ्यात आणि माझ्या बहिणीत, माझी मुलगी नेहा आणि माझ्या बहिणीची मुलगी यांच्यामध्येच आहे. म्हणून जसं नेहाला पहिला महिना लागला तिला विचारपूस व्हायला लागली, तसं मी तिला आराम करायचं सांगून इकडे माहेरी घेऊन आले. म्हणजे जरी तिचं पोट आलं तरी कुणाला काही समजणार नाही म्हणून. पिलो पोटावर ठेवून आम्ही व्हिडिओ कॉलवर तिच्या नवऱ्याला सासूला दाखवायला लागलो. तुला खोटं वाटत असेल, पण हे सगळं खरंच आहे. माझ्या लगेच लक्षात आलं की नेहा दीदी खूप जोरात पोटावर पडली होती. तेव्हा तिच्या पोटाला अजिबातही लागलं नाही, बाळाला काही झालं नाही. पण का माहिती नाही मला हे सगळं खोटंच वाटत होतं. मी बोलले, तुम्ही सगळे माझ्यासोबत खोटं बोलत आहात, हे बाळ माझंच आहे. तेव्हा त्या काकू मला म्हणत होत्या, अगं मी कशाला तुझ्यासोबत खोटं बोलू, माझ्या मुलीची तू किती काळजी घेतली आहेस. माझ्या मुलीचा संसार तुटू नये म्हणून आम्ही इतकी मोठी रिस्क घेतली आणि तुझ्यामुळे ते सगळं बाहेर येऊ शकतं. तू समजून घे, हे बाळ तुझं नाही माझ्या मुलीचं आहे आणि जर या बाळाची सच्चाई बाहेर आली तर माझ्या मुलीचा संसार हा कायमचा तुटेल. तिचा नवरा तिला कायमचं सोडून जाईल. त्यामुळे प्लीज समजून घे. पण मी काहीच समजून घ्यायला तयारच नव्हते. मला सगळ्यांचा राग येत होता. हे सगळे खोटे बोलत आहेत, मला माझ्या बाळापासून दूर करत आहेत. त्या कधी आई होऊ शकत नाही म्हणून माझं बाळ यांनी घेतलं, असेच मनात विचार येत होते. कारण शेवटी मी पण एक आई होते आणि आई मुलांसाठी स्वार्थी तर विचार करूच शकते. जेव्हा तिचं मूल अडचणीत असतं तितक्यातच पोलिसांचा मला फोन आला आणि पोलीस म्हणाले, तुमचं बाळ मिळालं, तुम्ही पटकनच पोलीस स्टेशनमध्ये या. आता मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे काय चालू आहे मला काहीच कळेना. माझ्या हातात जे बाळ होतं हे माझं होतं की इन्स्पेक्टरने बाहेर बोलवलं आणि बाळ मिळालं ते बाळ माझं होतं. माझ्यासोबत हे काय घडत होतं हे मला समजेना. पण कोणतं बाळ माझं होतं? माझी मालकीण खरंच बोलत होती का? नेहा दीदीचं बाळ हे माझंच बाळ होतं का? हे सगळं आपण पुढे शेवटपर्यंत स्टोरीमध्ये बघणार आहोत. त्यासाठी माझी ही स्टोरी तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोण कुठपर्यंत आणि कितीपर्यंत खोटं बोलू शकतं ते आणि गिरू शकतं. चला सुरू करूया आजच्या आपल्या कथेला. माझं नाव स्वाती आहे. मी 9 महिन्यांची गरोदर आहे. मी एका मोठ्या बंगल्यात मोलकरणीचे काम करते. तिथे सगळेच मला त्यांच्या घरातील एक हिस्सा मानतात. ज्या घरात मी काम करते तिथल्या साहेबांची मुलगी नेहा दीदी पण 9 महिन्यांची गरोदर आहे. ती पहिला महिना लागला तशी माहेरी आरामासाठी आली आहे. माझी मालकीण रोजच मी कामाला गेल्यावर म्हणायची, अगं स्वाती आता सुट्टी घे तू, मी सांभाळून घेईल सगळं काम, तुला पण आरामाची गरज आहे. मी एक आई आहे. स्वाती माझी मुलगी जसे दिवस गेले तशी बेड रेस्टवर आहे, माझ्याकडे आरामाला आली आहे. आणि जरी तू माझ्या घरात काम करत असेल म्हणून काय झालं, तू पण तर नवीन आई होणार आहेस, तुझ्या पण तर पोटात बाळ आहे. तेव्हा मी माझ्या मालकिनीला म्हणाले, काकू तुम्ही मला इतकं प्रेमात बोलतात तेच माझ्यासाठी खूप झालं. आणि जर मी सुट्टी घेतली तर नेहा दीदीची काळजी कोण घेणार? त्यांच्यासाठीच तर मी येत असते इतकं दुरून कामाला, इतकं मोठं पोट घेऊन. चला मला नेहा दीदीला केसरवालं दूध घेऊन जावं लागेल, टाईम झाला आहे त्यांचा. तेव्हा मालकीन मला म्हणते, तू थोडंच ऐकणार आहेस का माझं? पण हो, जेव्हा तुझी डिलिव्हरी होईल ना तेव्हा मात्र सुट्टीवर जास्त दिवस राहा. तुझा पूर्ण महिन्याचा पगार पण तुला ॲडव्हान्समध्ये देणार मी. तुझं काही ऐकणार नाही मग मी. आता मालकिनीचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यासारख्या मोलकरीणला त्यांनी त्यांच्या मुलीसारखं मानलं होतं. जशी मी गरोदर होते तशी माझी पण काळजी घेतली होती. नाहीतर आमच्यासारख्या गरिबाला कोण इतकं जीव लावतंय? माझ्या डोळ्यात पाणी बघून मालकीन मला म्हणाली, आता काय झालं तुला रडायला? तेव्हा मी त्यांना म्हणाली की काकू खूप चांगलं नशीब माझं की मला तुमच्या इथे काम मिळालं आणि तुम्ही मला माझ्या आईसारखं भेटल्या.
नाहीतर माझा नवरा माहिती आहे ना तुम्हाला, मी जो पैसा कमावते तो सगळं दारूपायी उडवत असतो. हो, ते सोड स्वाती, मला पण तर घरामध्ये हातभार लावायला तुझी किती मदत होते. जशी नेहा लग्न करून गेली तसं घर किती सुनं झालं होतं, पण तू येते तर चांगलं वाटतं. आता तर घरात बाळ पण येणार, माझ्या नेहाचं आणि तुझंही. खूप खुश आहोत आम्ही. बरं काकू, मी दीदीला केसर दूध देऊन येते. तितक्यातच काकू मला म्हणतात, तिला दूध दे, पण त्यातला 1 ग्लास केसर दूधवालं तू पण पिऊन घे. माहिती आहे ना, केसरवालं दूध पिल्यानं बाळ गोरं होतं ते. हो काकू, तुम्ही रोजच तर मला नेहमीच नेहा दीदीसोबत देतात. हो, तू पण गरोदर आहेस ना म्हणून. आता एक दिवस मी घरकाम करत होते. नेहा दीदी तिच्या नवऱ्यासोबत बोलत होती. आपलं रुटीन त्यांना सांगत होती. बाळ झालं की लवकरच मी आणि बाळ आपल्या घरी सुखरूप येऊ असं सांगत होती. तेव्हा तिचा नवरा म्हणत होता, नेहा, डॉक्टरांनी इतकी रिस्क सांगितली आहे म्हणून तुला इतक्या दिवस आधीच आरामाला पाठवलं आहे, फक्त आपल्या बाळासाठी. नाहीतर तुला दूर कधीच जाऊ दिलं नसतं मी. हो ना, माझी पण मजबुरी आहे, नाहीतर मी पण कशाला नवऱ्याला सोडून इतकं दिवस लांब राहिले असते. तितक्यातच काकू नेहाजवळ जात बोलल्या, मला पण तर बोलू दे जावयासोबत म्हणत त्या फोन घेऊन रूममध्ये गेल्या आणि नेहा दीदी पण पायरीवरून खाली येत होत्या. माझं लक्ष त्यांच्यावरच होतं. मी मनात विचार करत होते, किती छान असतं ना असं आयुष्य. इतकं प्रेम करणारा नवरा, इतकं प्रेम करणारे आई वडील, इतकं मोठं घर. किती चांगलं नशीब आहे या नेहा दीदीचं. नाहीतर मी गरीब घरात जन्माला आली, त्यात गरीबच नवरा मिळाला, तो पण जुगारी. एक वस्तू घरात ठेवत नाही, सगळं विकून फक्त पिऊन येतो आणि किती लोकांकडून तो उधारी घेऊन ठेवतो. सगळं घर माझ्या या नोकरीवरच चालू आहे. मालकीन जे खाणं देतात त्यातच आमचं पोट भरतं, म्हणून ते इतक्या 9व्या महिन्यात पण मला कामाला यावं लागतंय. मी विचार करतच होते त्यांच्याकडे बघून, तर नेहा दीदीचा तोल गेला आणि त्यांचा पाय एक पायरी सोडून 3ऱ्या पायरीवर पडला. त्या खूप जोरात पोटावर पडल्या असं मी बघितलं, पण विशेष म्हणजे त्यांना काहीच झालं नाही. त्यांची आई धावतच आली आणि म्हणाली, नेहा, तुला किती वेळा सांगितलं आहे काळजी घेत जा, तू असं नको करत जाऊ. खूप मेहनतीने आणि नशिबाने आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले आहेत. तेव्हा नेहा दीदी तिच्या आईला बोलते, आई, मी ठीक आहे, काळजी करू नकोस. पण मला मात्र खूप आश्चर्य वाटलं. पोटावर पडून पण नेहा दीदी ठीक कशा? पण असेल काही चमत्कार, म्हणून मी सोडून दिलं आणि घरी गेले. घरात बघितलं तर नवऱ्यानं सगळी उचक पाचक करून ठेवली होती. माझ्या डिलिव्हरीसाठी मी काही पैसे जमा करून ठेवले होते. आज माझ्या नवऱ्याचा हात तिथपर्यंत पोहोचला होता. मी पटकनच त्याला बोलली, कधी सुधरशील तू? वेळ आली ते तू मला न माझ्या बाळाला सुद्धा कुठे गहाण ठेवून येशील. कसा आहेस तू? मी रडतच होते. तेव्हा तो मला म्हणतो, शांत हो, मला पैसे दे, शेटजींना द्यायचे आहे, नाहीतर ते मला मारून टाकतील. मला ते धमक्यावत आहेत. मी घाबरले आणि म्हणाले, मला एक प्रॉमिस कर, आपलं बाळ आल्यावर तू हे सगळं सोडून देशील आणि काही काम करशील. माझ्या नवऱ्यानं लगेचच मला प्रॉमिस दिलं आणि म्हणाला, आपल्या बाळाला येऊ दे, मग बघ मी त्याचे किती लाड पुरवतो ते. आम्ही खूप खुश होतो. आता मला खूप शेवटचे दिवस चालू होते. इतकं मोठं पोट घेऊन काम करणं मला जमत नव्हतं, म्हणून मी मालकिनीला सांगितलं की मला आता जमणार नाही, माझे दिवस जवळ आलेत. मालकीन पण हसतच मला सुट्टीवर राहण्यास होकार देते, पैसे देते, काही गरज लागली तर सांग असं म्हणते. मी पण हो म्हणते. 2 दिवस घरी राहिले होते फक्त की पोटात खूप दुखायला लागलं. माझं बाळ बाहेर यायची वेळ झाली आहे असं मला समजलं आणि मी नवऱ्याला उठवलं. माझा नवरा पटकनच मला दवाखान्यात घेऊन गेला. माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. मला मुलगा झाला होता. माझे बाळ खूप गोरे, सुंदर आणि तंदुरुस्त होते. मालकिनीने केसर दूधच खूप दिलंय बाबू, म्हणून तू इतका छान आहेस. माझा नवरा पण खूप खुश होता. काही वेळात मालकीन पण मला भेटायला आली होती. आता काळजी घे घरी तुझी आणि बाळाची, लवकर कामावर येऊ नको सांगत होती. तोच नेहा दीदीबद्दल मी विचारलं. नेहाला पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे काल. आज सकाळीच तिची सिझेरियन डिलिव्हरी झाली. मुलगा झालाय तिला पण.
मला तर फार आनंद झाला. मालकीन मला आणि बाळाला आशीर्वाद देऊन निघून गेली. मी आणि माझा नवरा डिस्चार्ज करून आमचं बाळ घेऊन रिक्षा करून घरी निघालो. अर्ध्या रस्त्यात काही लोकांनी बाळाला आमच्याकडून हिसकावून घेतलं, नवऱ्याला मारलं आणि तिथून पळून गेले. मी खूप घाबरले. तरी पोलीस कोठडीमध्ये जाऊन बाळाला किडनॅप झालं असं सांगितलं, पण अजूनही बाळ सापडलं नव्हतं. आता मी परत माझ्या कामावर जाऊ लागले होते, पण तिथे दिदीचं बाळ बघून मला आपल्यापणाचा भास होत होता. मी माझ्या बाळाची अजून आठवण काढत असे. मला त्याला बघावंसं वाटत असे. आणि त्यातच नेहा दिदी बोलली, बाळाला बघ आई काय झालंय. तोच मालकीन म्हणाली की तुला सांगितलं होतं त्याला सोन्याची ॲलर्जी आहे, तू सोन्याची चेन का घातलीस. आता मला हॉस्पिटलमधील डॉक्टरने सांगितलं होतं ते आठवलं आणि वाटलं हे बाळ माझंच आहे आणि इथे सगळे माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. म्हणून मी पूर्ण चौकशी केली, पोलिसांना याबाबत सांगितलं आणि कळालं की नेहा दिदी ही कधी गरोदरच नव्हती. मग मी माझ्या बाळाला घेऊन तिथून पळण्याचा प्रयत्न करत होते, पण घर मालकीन जाऊच देत नव्हती. म्हणून मी स्वतःला आणि बाळाला रूममध्ये बंद केलं. तेव्हा मालकिनीने मला नेहा दिदीबद्दल सगळं काही सांगितलं, पण तरीही त्या गोष्टीवर माझा विश्वास बसेना. पण तोच पोलिसांचा फोन आला की तुमचं बाळ सापडलं. मी पटकन दरवाजा उघडला आणि नेहा दिदीकडे तिचं बाळ दिलं आणि माफी मागितली आणि म्हणाली, तुम्ही पण समजू शकता ना काकू की एका आईवर काय बीतते जेव्हा तिचं बाळ असं दूर होतं. माझं पण तेच झालं, मला माफ करा. माझं बाळ सापडलं म्हणत ते बाळ त्यांच्याकडे देतच मी पोलीस स्टेशनला आली आणि माझं बाळ बघून त्याला छातीशी कवटाळलं. पोलिसांकडून समजलं की माझ्या नवऱ्यानं ज्या सरपंचाकडून पैसे उसने घेतले होते, जे न दिल्यामुळे त्या सरपंचाने माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्लॅन केला होता. पण नवरा वाचला. या मुलाच्या शोधात तो पैसे घेऊन नक्कीच येईल म्हणून बाळाला किडनॅप केलं होतं. पण माझ्या नवऱ्याला प्यायचं सोडून दुसरं काहीच नव्हतं. त्यानं परत बाळाला शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याला तर फक्त पैसेच हवे होते. पण माझं बाळ जे गेल्या 15 दिवस माझ्यापासून दूर होतं, त्याला बघून मी खूप खुश झाले. एक आई काय करू शकते हे मला आई झाल्यावर समजलं. आता मी माझ्या बाळासोबत खूप खुश आहे. मालकिनीची माफी मागून तिथे परत काम पण करते. नेहा दिदी तिच्या बाळाला घेऊन नवऱ्याच्या घरी निघून गेल्या, पण मला विनंती करून गेल्या की तुला आम्ही जे काही सांगितलं ते कधीच कुणाला बोलू नकोस. आता सगळं काही आमचं ठीक आहे. या गोष्टीचं तात्पर्य, व्यसनात इतकं पण डुबून जाऊ नका की आपल्या बायको मुलांचं नुकसान होईल. आणि आजही आपल्या या समाजात मुलं होत नसेल तर दुसरे लग्न करू असं मुलींना सांगितलं जातं. आणि मग अशी एक नेहा तयार होते जी आपला संसार वाचवण्यासाठी सगळ्यांना धोका देते. लग्न करणे हा उपाय न करता ज्या नवरा बायकोला मुलं होत नसेल त्यांनी मुलं दत्तक घेतले तर काय अडचण आहे. त्याच मुलाला आपलं मूल समजून जपा. ही स्टोरी कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.